टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 12 तारखेला अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये डोंबिवलीमधील रोशनी सोनगरे हिचाही समावेश होता। तब्बल 8 दिवसानंतर तिचा मृतदेह जो आहे तो तिच्या राहत्या घरी डोंबिवली येथे आणण्यात येणार आहेत आणि आज सकाळपासूनच आपण पाहू शकता या ठिकाणी तिचे नातेवाईक असतील, तिच्या कामातले मंडळी असतील, त्याचबरोबर परिसरातील सगळे नागरिक जे आहेत तिच्या घराजवळ या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 8 दिवसापासून तिची DNA टेस्ट केल्यानंतर काल जो आहे तो मृतदेह त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला होता। सध्या त्याचा मृतदेह मुंबईवरून आता डोंबिवलीच्या दिशेने निघालेला आहे। थोड्या वेळातच तिचा मृतदेह या ठिकाणी येणार असून डोंबिवलीमधील शिव मंदिर परिसरातील स्मशानभूमीमध्ये तिच्या पार्थिवावरती अंत्यविधी या ठिकाणी करण्यात येणार आहे। मात्र त्याआधीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांची गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।